आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. ಈಗೆಲ್ಲ ನಡೆದಂತ ತಾಯಿದಾರು ಅಪ್ಪ ತಂಗಿಯರು ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲ ಯುವಕ ಬಾಂಧವರು मराठीने माताडले कन्नड मराठीत बोलतो. कारण वाडीचे वर्ग असतील, परत शिंदखेडचे असतील. काल 2 दिवसांपूर्वी चपळामध्ये सभा झाली. आता सभा निवडणुकीसाठी होती का ठिकाण राष्ट्रासाठी होती मला कळलं नाही. ज्या ज्या वेळी निवडणुकीत एखाद्या निवडणुकीत येतो आपण, विधानसभेला असेल, कुठलीही निवडणूक ग्रामपंचायतली असेल, माणूस सर्वसाधारण माणूस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो. आपण काय केलं, आपल्या पक्षाने काय केलं, आपल्या नेत्यांनी काय केलं, पुढे काय करणार आहे ह्याच्यावरती निवडणूक असते. काम करत असताना जनतेचं मन जिंकून सेवा करून काम कसं करायचं ह्याच्यावर निवडणूक करायची. आता कोणी घराणेशाहीवर आरोप केला, कोणी अजून कशा काय आरोप केला. आता कल्याण शेट्टी पगार काही जिल्हा परिषद पहिल्यांदा लढवत नाही. जर घराणेशाही लादायची असेल, घराणेशाहीच करायची असेल, औद्योगिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मिलनदादाचा फॉर्म भरला होता. त्यांना माहित नव्हतं, पण मला माहित होतं निवडून येणारी सीट आहे. मिलनदादाचं भरलेला फॉर्म काढून टाकलं ठेवला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणूक होती. सगळ्या निवडणुकीच्या नेत्यांचा आग्रह होता की आमची 2 एकर जमीन त्या दोतरीच्या हद्दीत आहे, त्याच्यामुळे आम्ही ते म्हणजे तिकडचे खातेदार आहे. कल्याण शेट्टी कुटुंबातील सदस्याचं एक नाव द्या आम्हाला, तो वारंवार विनंती करत होतो. कल्याण शेट्टी पगावच्या सदस्यांनी फॉर्म पण नाही भरला. आता आमच्या मनात आलं असतं तर दुध कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन पण कल्याण शेट्टीच्या घरचा झाला असता. काम करत असताना, राजकारण करत असताना कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की घरचं शीट ही द्यावं लागतं, कारण निवडणूक जिंकणं अपरिहार्य असते आणि काही कारणामुळे घरचं सीट द्यावं लागतं. नाहीतर मी आमदार असताना माझ्या कुटुंबात पंचायत समिती, जिल्हा परिषद करत काय, पण माझ्या घराणेशाही करत असताना एकदा आरशात तुम्ही बघा, मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या कुटुंबात तिकीट दिले. तुमच्या तर अख्खा खानदान वंश परंपरा ते धंदा चालू. हे करत असताना विकासाच्या कामावर काय बोलावं काय विसरून गेलो. आता मेहत्र्यांसारखा वयाची 60 उलटलेला माणूस माझा बाप काढावा, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आता कदाचित त्यांच्या पूज्य पिताश्रीच्या संस्कार कमी पडले असतील म्हणून ते असं बोलले असतील. बोलताना सांगितले सागर कल्याण शेट्टी वागदरला फॉर्म भरला होता, पळून आला, इकडे आला. अरे बाबा, सागर कल्याण शेट्टी येते, तुला किती कुठं पराभव केली. मी अजून आमदार होतो त्यावेळी तुझी नगरपालिका पाडली. तुमच्या हातात तुमची मार्केट कमिटी काढली, तुमचा शंकर मेत्रे, तुमचा बोगा पुतण्या दोन्ही पडले. अरे मला पाडण्यासाठी, म्हणजे आमच्या काकूंना पाडण्यासाठी जंग पछाडले, त्यावेळी नाही पराभव झाला. माझ्या वडिलांना दोन्ही निवडणुकीत पाडण्यासाठी जंग पछाडले, त्यावेळी नाही पराभव झाला. त्याच वागदरी जिल्हा परिषद गटात 2019ला सगळे नेते हात सोडून गेले. त्या गटात 5,500चं मताधिक्य या सचिन कल्याण शेट्टीला मिळालं. आणि पळून येण्याची भाषा, अरे मग एवढ्या निवडणुकीत धावाचीच पट केलं आणि घाबरायचं कोणाला? तुझ्या सारख्याला नाही घाबरले, तुझ्या चेहऱ्याच्या पटाला कशाला घाबरायचं नव्हतं. बोलताना सांगितले ह्याच्या पूज्य पिताश्रीने हे केले का, ते केले का. आता मी मेहत्र्यांना वारंवार सांगितले की माझ्या वडिलाचं नाव नको काढू बाबा, मला माझ्या वडिलाचं नाव, माझा अभिमान, माझा वडील माझा स्वाभिमान. आता मला माझा बाप काढला की तुला तुझा बाप काढावा लागला. एकदम मागच्या उमेश दादा तुम्हाला आठवते का बाबा, मागची निवडणूक होती, अजून अमोल दादा तुम्ही राजकारणात तेवढं बहुतेक नसाल. मागच्या निवडणुकीत खेडीच्या सभेने नेत्यांनी असाच माझ्या वडिलांचा उल्लेख केला, त्याच्या बापाने आणि माझा असा उल्लेख केला. मी त्यावेळी नेत्यांना सांगितलं, आजही सांगतो, तुझ्या वडिलांपेक्षा माझा वडील 100 पटीने भारी. माझ्या वडिलांनी काय शिकवलं मला, माझ्या बापाने मला शिक्षण संस्था कसे चालवायचे, लोकांची कामं कसे करायचे, लोकांचे मन जिंकायचे कसे, हे शिकवलं.
आणि तुमच्या पूज्य पिताश्रीने काय शिकवलं तुम्हाला? काय शिकवलं? शंभर पटीने माझा बाप भारी आहे. लोकांचे घर संसार उद्ध्वस्त नाही केलं बाबा. डान्स बार काढले, बुट काय काय काढले. आज घडीला बंद पडले, तिथे प्युअर व्हेज हॉटेल चालू आहे आता. बाकी धंदा सगळा बंद झाला. काम करत असताना, या भागात करत असताना आमदार झाला काय देवे लावला का, कुठलं काम केला का, कुठले काम केले का म्हणलं. आणि 30 वर्ष उजनीचं पाणी नुसतं नादाला लावला. ते उजनीचं कोण तुझ्या पूज्य पिताश्रीने आणलं का? धरण झालं, धरण होऊन 25 वर्ष झाले. धरणाला जायचं रस्ता नव्हता. बावकावाडीचे चप्पलवाचे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन येत असताना उसाचे किती त्रास होत होत. अरे रस्ता नाही करता आला तर माझ्या कारकिर्दीत झालं ते का तुमच्या पूज्य पिताश्रीने केलं का? शिकून बुरहानपूरवरून डोंगर जळगावला ना, डोंगर जळगाववरून रस्ता कसा भेटला ना, बोरेगावला जावा कुर्नूल. अरे माझ्या काळात बाबा पितापूरचा ब्रिज कितीचा होता? 4 कोटीचा. तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता. आणि पितापूरचा ब्रिज बांधला कोणी? ब्रिज कम बंधारा बांधला कोणी? तुमच्या पिताश्रींनी. आणि माझा बाप काढायचा नाही बाबा. माझा बाप एकदा काढला, तुझा बाप 100 वेळा काढा. परत सांगतो, सचिन कल्याण शेट्टीच्या नादाला नाही लागायचं. बाप भेट नाही काढायचं. विकासाची निवडणूक आहे, निवडणुकीच्या विकासाच्या मुद्द्यावर काढा. अरे बाबा तुम्हाला लाज वाटते, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू शकत नाही. सचिन कल्याण शेट्टीची तुलना कुठंच करू शकत नाही. माझ्या नेत्याची तुलना कुठंच करू शकत नाही. माझ्या पार्टीची तुलना कुठंच करू शकत नाही. 4 माजी आमदारांचे कुटुंब एकत्र आल्यात. आयुष्यात एकमेकाचे तोंड नाही बघितले तुम्ही. सचिन कल्याण शेट्टीला चक्रव्यूह काढण्यासाठी एकत्र आले. बरं मी पण आधुनिक अभिमन्यू आहे. मी अशा सोम्या गोम्या हरे घरे 56 जरी आले, हा सचिन कल्याण शेट्टी चक्रव्यूह करत असतो. माझा पण श्रीकृष्ण वर्षा बंगल्यावर बसलाय आणि मला सांगितले की असे 56 सोम्या गोम्या जरी आले, हा चक्रव्यूह कसा भेदायचा, पुढे कसा जायचा, हे माझे गुरुनी मला शिकवून ठेवलंय. म्हणून राजकारणात बोलत असताना तारतम्याने बोला. एखादा शब्द बोलला तर 10 शब्द परत येते. आता जोडचा एक आला, अतिशहाणा माणूस, असं आहे तसं हे कमिशन. आणि कुणी कमिशन दिलं? कधी आलाय माझ्याकडं? तू पण काम केलं, मीच मदत केलंय. त्याला विचार, कधी एक कप चहा पिलाय तुझा? आता काय कोणाच्या विरोधात काय काय सेटिंग केले, बंद खोलीत कुणी मदत केलं तर त्याला बाहेर सांगायचं नसतं का? तुमच्या गावात एवढे कामं करतात, महेश पाटील कामं करतात, अजून कोण 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 किती तालुक्यातले कामं करतात, ग्रामपंचायत मध्ये कामं करतात, कोणी सांगा. मग सचिन कल्याण शेट्टी काय कोणाचा तर बोल म्हणजे माझंही वडील कुटुंब सदन आहे ना. चप्पलवाले बघितलं की माझी काय परिस्थिती, जन्मल्यापासून कुठेतरी मागात खाल्लो करून खाल्ला असं. अरे बाबा कशाचा व्यसन नाही, दारू पित नाही, बाकी लपडे काय करत नाही, कशात काय नाही. जे आलं ते वाढवत दिलं. शिक्षण संस्था होते, काय करत होतं, शेती वाढवली, धंदा पाणी वाढवला. का लोळा पांगडा होतो, का अक्कल नव्हती, का व्यसनाधीन होतो? माझ्या कामावर बोलायची ताकद नाही, माझ्या कामाशी तुलना करायची तुमची हिंमत नाही, म्हणून अशा घाणेरड्या शब्दात बोलला. मलाही माहिती फक्त तुमच्या वडिलांचं नाव मी घ्यायला नाही पाहिजे. मी संस्कार मुलगा आहे. माझ्या आई बापाने, माझ्या कुटुंबियांनी चांगले संस्कार केले. पण कधी कधी तुम्ही बोललात आणि मी नाही बोललो तरी प्रथा पडून जाईल. म्हातारी मेल्याचं दुकान एक गाव सोकावेल, कोणी बी येईल आणि काही बोलत जाईल. तर म्हणून मी विनंती करतो, चुकून परत बापाचं नाव नाही काढायचं. त्यामुळं जे निवडणूक आहेत, जे विकासाच्या गोष्टीवर कामं, त्याच्यावर बोला. अक्कलकोट शहर आता बघा, अक्कलकोट शहर 50% गाव आज आमचे सगळे नगरसेवक मंचावर आहेत. 50% गाव खोदलेले आहे, तोडफोड केलेले आहे, रस्ते बनायला लागले, ड्रेनेज बनायला लागले, पाईपलाईन नवीन बनायला लागली, पाणी पुरवठ्याची योजना नवीन बनायला लागली, लाईट अंडरग्राऊंड केबल घालायला लागलं, स्वामी समर्थांची भूमी बदल घ्यायला लागली.
पुढच्या 2 वर्षात अक्कलकोट ओळखताना एवढे काम करतोय. आणि तुमच्या गावात 17 वर्ष झाले तुम्ही मंत्री होता, तुमच्या गावाला प्यायला पाणी नव्हतं. त्या आमच्या कोंगलोर धरणातून पाईपलाईनने 50 कोटी घालून त्या दुधनी शहराला पाणी त्या सचिन कल्याणसाठी जायचा प्रयत्न करतो. 3 नगरपालिका निवडणुका झाल्या, 65 नगरसेवक, 3 नगरपालिकापैकी 2 नगरपालिका आणि 40 नगरसेवक जिंकलो. तुम्ही 20 जिंकले. माझ्या निम्म्यालाचे अजून 17 वर्ष एवढं तुमचं राजकारण सुरू झालं. सचिन कल्याणसाठी हाफ पॅन्टर पेट होता आणि तुमच्या एकट्याची हिंमत नाही होत. चौघं तुम्ही यायला लागले. काँग्रेस शिवसेनेची युती कधी ऐकली का? राष्ट्रवादी ह्यांच्यात, शिवसेना ह्यांच्यात, काँग्रेस ह्यांच्यामध्ये. आणि सचिन कल्याणसाठी एवढा जड चालला का तुम्हाला? मी नाही जड चाललो, मला माहिती आहे. जड माझं काम चाललंय, जड माझी पार्टी चालली, जड माझा नेता चाललाय, जड माझे कार्यकर्ते चाललेत. हे तुमचं दुखणं आहे. म्हणून आयुष्यात तो न बघितलेले लोक तुम्ही एकमेकाचे हात पकडून गळ्याला गळा पकडून फिरायला लागला. कधीतरी विचार करा, 60% तालुक्यामध्ये दिवसा लाईट मिळायला लागले, 40% काम चालू आहे, लाईट बिल फुकट व्हायला लागलं, अतिवृष्टीचे पैसे मिळायला लागले. जानेवारीमध्ये तुमच्या कारखान्याला काळी पहिलं की गेट उघडून पाणी द्यायचे. बावपाला चपळ आहे, जानेवारीला गेट उघडून पाणी, ह्याच्या कारखान्याला पाणी पडलं की कारखाना गेट उघडून. आणि 6 वर्ष आमदार झालं, पाणी बॅलन्सिंग देतोय. खालच्यावर अन्याय करत नाही, आमच्या भागातील जनतेवर अन्याय होऊ देत नाही. आणि तुम्ही असे लोक आणि काय म्हणून उमेदवारी दिलो? आणि माझं कुटुंब समाज काय करतात, साधारण माझा भाऊ म्हणून बघू नका, स्वतः रोज लोकात असतो, रोज काही ना काही कोणाचे काम करत असतो. महिला म्हणून माझ्या अगोदर, आमदार व्हायच्या अगोदर माझी काकू प्रतिनिधित्व करत होती या मतदारसंघात. मी आमदार नंतर झालो, आमचा मिलन नगरसेवक अगोदर झालाय, आमची काकू सदस्य अगोदर झाले, माझे वडील अगोदर सदस्य होते, मग मी आमदार आहे. मी आमदार झालो म्हणून जिल्हा परिषद लढवत नाहीये, मी आमदार झालो म्हणून नगरपालिका लढवत नाही. हे सगळं लढवल्यानंतर मी आमदार झालो. राजकारण करत असताना थोडं विचार करून बोला. आमचा विनोद मोरे पलीकडे काम करत असताना मी सांगत होतो की 34 वर्षानंतर, 34 वर्ष अगोदर ब्रह्माराम मोरे तात्या माझे वडील निवडणुकीला उभारले होते. आज 34 वर्षानंतर परत कल्याण शेट्टी परिवार आणि विनोद मोरे निवडणूक लढवून निश्चित खात्री आहे. त्या भागातील जनतेला सदैव प्रेम केला, आशीर्वाद दिला मला. आणि हे आशीर्वाद देत असताना कधीही हातचं राखून चप्पलगाव वासियांनी केलं नाही. इतर निवडणुकीत कमी जास्त होत राहतात, वर्षानुवर्ष बघितलो. पण जेव्हा कल्याण शेट्टी कुटुंबाचा सदस्य ज्यावेळी येईल त्यावेळी या गावाने, या भावानी भरभरून आशीर्वाद दिलाय. आणि ह्याचा अभिमान आहे. चप्पलगाव गाव असेल, चप्पलगाव आपला गट असेल, आपल्या भागातील लोक, हे तुमच्या उपकारामुळे आज आमचं नाव आहे. तुमच्या आशीर्वादामुळे कल्याण शेट्टीचं नाव आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व करायची संधी जे मिळालं त्याची पुण्याई, त्याचे उपकार कोणाचे असतील तर भागातील जनतेचे आहे. तुम्ही इथे भाषण करायला लागले, 10च्या आत बंद करावं लागेल, बाकी काय नाही. आणि तुला काय चाललं पण गुन्हा माझ्या नावात दुकाना दाखल, तू बोलायला लागलास. त्यामुळं आता जास्त बोलत नाही. ज्यावेळी उकासाच्या अरे बाप काढला त्याचा लकला परमेश्वरानं त्याचा हिशोब खूप वेळा केला, अजून करेल, तू शांत राहा. त्यामुळं मी एवढं सांगतो, मी आमदार व्हायच्या अगोदर रात्री लाईट मिळायची, आता 60% तालुक्याला दिवसा लाईट देतो, 80% तालुक्यातले रस्ते पूर्ण केलोय, 100 कोटीचं सिव्हिल हॉस्पिटल सोला अक्कलकोटला उभं करतोय, पोलीस स्टेशन नवीन उभं करतोय, अख्खं तीर्थक्षेत्र नवीन करतोय, कोर्ट नवीन बांधतोय. म्हणजे असे असंख्य कामं जे तुमच्या हातून कधी झाले नाही. मंत्री राहिले पण पाणी नाही देता आलं. 30 वर्षानंतर उजनीचं पाणी मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा उजनीचं पाणी आपल्याला बघायला मिळालं. हे सगळं भारतीय जनता पार्टीमुळं आज मला जी काम करायची ताकद मिळाली, जी ऊर्जा मिळाली, ती माझ्या नेत्यामुळं, माझ्या पक्षामुळं.
मी आवर्जून सांगू इच्छितो, ज्या पक्षाने काम केलं अशा पक्षाच्या पाठीशी तुम्ही राहा. एवढ्या वर्षाचे संबंध आहेत, एवढ्या वर्षाचं तुमचं आमचं नातं आहे. एवढे वर्ष आशीर्वाद देताना तुम्ही कधी हातचं राखून ठेवलं नाही. ह्याही वेळी सांगतो, शामवीर कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी, विनोद मोरे या सगळ्यांना भरघोस मताने निवडून द्या. जसं सोलापूर महापालिकेत ह्याचा सुपडा साफ झाला, कसं अक्कलकोटच्या 3 नगरपालिकेत 2 आपण जिंकले, कसे गाचे भगतांचा सुपडा साफ झाला, तसंच ह्याही निवडणुकीत त्यांचा होणार आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, आता कालच्या शिवसेनेचे एवढे हे खालच्या तळाला गेले. आता शिंदे साहेब बिचारे काल भाषण करत होते. आता शिंदे साहेब भाषण करत असताना चिठ्ठी द्या, का ना साहेब उपमुख्यमंत्री आहे बाबा, समजून सांग. ते कोल्हापूरचं सांगा, पाणंद रस्त्याचं सांगा, हे पाणंद रस्त्याचं आवर्जून सांगू इच्छितो. तुम्ही वर्षभर झाले शिवसेना त्याला 1 रुपयाचा निधी आणला का? आता निवडणूक आले, MIDC दिलं, पाणंद रस्ते दिलं, हे दिलं. अरे वर्षभरात काय देवाला मला 1 रस्ता आणला? 1 एप्रिल पासून पाणंद रस्त्यासाठी नवीन योजना यायला लागली आणि त्या समितीचा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आहे. जेवढे पाणंद रस्ते येणार आहेत ते माझ्याकडेच मंजुरी देणार आहेत. आणि सचिन पाणंद रस्ते म्हणजे EGS वाले नाही, तो मास्टर वाले बोगस. मी पाणंद 1 एप्रिल पासून ती योजना सुरू होते, त्याचे अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आहे. तुम्ही पाहिजे तेवढे पाणंद रस्ते आणून द्या, ते पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी. पितापूरचं धरण आम्ही केलं, हे केलं, ते केलं. खोटाड्या लोकांकडे लक्ष देऊ नका. आता प्रस्ताव देणं करणं झालं असतं, तुमच्या हातून झालं असतं. स्वतः काय केले सांगत नाही. लाडकी बहीण आम्ही केलं, हे केलं, ते केलं सांगत बसतात. अशा भूलथापाला बळी पडू नका. जे केलं ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, जे झालं भारतीय जनता पार्टीने केलं, जे केलं भारतीय जनता पार्टीनं तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळं हे करता मला शक्य झालं. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या 7 तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून शामवीर कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी आणि विनोद मोरे या तिघांना भरघोस मतांनी निवडून द्या. या तालुक्याच्या पंचायत समितीवर, जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी भाजपला मतदान करावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. समस्त वडीलधारी मंडळी, मायबाप, बंधू भगिनी, खरं तर चपळगाव म्हणजे आपल्याला जिल्हा परिषद गटासाठी मला उमेदवारी दिली गेली म्हणून सगळ्यांनी नव्याने वहिनी म्हणून बघू नका. खरं तर हंदूर असेल, चपळगाव असेल किंवा आपल्या भागातली ही जी 20 गावं आहेत, कधीच म्हणजे मी हंदूरचे आहे, तू चपळगावचा आहे, तू नंदेगावचा आहे असं काहीच नाहीये. आपण तालुक्यात, जिल्ह्यात कुठेही भेटलो, कुणीही पै पाहुणे भेटले, अरे नमदे हरला इवरेन वर्गिनवरेनो इले नंदेगाव दर बोरेगाव दर, म्हणजे आपण कुणीही परके नाहीयेत. या रिस्पेक्टली माझं तुम्ही नाव घेतलात, पण तुम्ही सगळेजण खूप मोठे आहात. खूप साऱ्या काम करण्याचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. पण आपल्या भागातल्या सगळ्या लोकांचं मला खरंच त्यांचा म्हणावा तितकं म्हणजे मानेल तितकं आभार कमी आहे. कारण प्रत्येक घरामध्ये त्यांच्यासाठी त्यांची मुलगी, त्यांची लेक खूप आदराची असते. पण माझा भाग असा आहे त्यांच्यासाठी त्यांची सून ही त्यांच्या लेकीसारखी आहे. ज्या सुनेला त्यांनी लेकीसारखं मानून जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी उमेदवारी दिली, ती सून आज तुमच्या सगळ्या माय बापांसमोर थांबलेली आहे. या सुनेला 20 वर्ष या भागामध्ये आणून तुम्हीच त्यांना सक्षम बनवलेला आहे. उमेश अण्णा, तुम्ही सांगितलात वहिनी सगळ्यांना म्हणजे एवढे कॅपॅसिटी नाही फिरते करते, खूप काही मी करत नाही. जेवढ्या माझ्या माई माऊली समोर बसलेत यांनाही जर तुम्ही संधी दिलात ना, तितक्याच ताकदीनं आम्ही महिला काम करू शकतो. अण्णा, हे सगळं आम्ही ह्याच्यासाठी करू शकतो, आम्ही महिला म्हणून काम करू शकत नाही. माझ्या मागे म्हणजे आदरणीय तुमचे दादा शेवटच्या 15 मिनिटासाठी आमच्या भागात आले, पण मी दादांना सांगू इच्छिते मागच्या 10-15 दिवसापासून आम्ही प्रचारासाठी फिरतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझे हे वडीलधारी मंडळी, माझे सगळे भाऊबंद, माझ्या बहिणी इतक्या ताकदीने आमच्या पाठीमागे उभे आहेत की आम्हाला कुणीच हरवू शकत नाहीये. तर शेवटी मी अगदी 2 मिनिटे बोलते. दादांना तुमच्या बोलायचे, तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून सांगते. सगळ्याच दादांनी तुम्हाला सांगितलं, केंद्रामध्ये, राज्यामध्ये म्हणजे आदरणीय मोदी साहेब असतील किंवा आपले देवेंद्र भाऊ असतील आणि तालुक्यांमध्ये दादा असतील, राजकारण करायचंय. प्रत्येक ठिकाणी सांगते, राजकारण हा खेळ नाहीये, राजकारण हा अभ्यास आहे.
राजकारण हा विकास करण्याची गोष्ट आहे, राजकारण हा खेळ खेळण्याची गोष्ट नाहीये. आपल्याला सगळ्यांना जर विकास करायचा असेल, आपल्या सगळ्यांना आपलं गाव जर समृद्ध करायचं असेल, आपल्या गावाला जर पुढे न्यायचं असेल, तर सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत, सत्तेमध्ये असणारा जो पक्ष आहे, त्या पक्षाला तुम्ही प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक गटांमध्ये, प्रत्येक गणांमध्ये तुम्ही जर त्या उमेदवारांना निवडून आणलात, तर निवडून आलेले उमेदवार सुद्धा त्यांच्या वरिष्ठांकडे अगदी हक्काने ते जाऊ शकतात की साहेब, आमच्या पक्षांसाठी आमच्या माऊलींनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांना एक विश्वास वाटतो, भविष्यामध्ये आमची बहीण असेल, आमचा भाऊ असेल, सभागृहामध्ये ते जातील आणि आमच्यासाठी काम करतील. तर तुमच्या सगळ्या माऊलींना एकच मी विनंती करते, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सगळेजण कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हा सगळ्यांना तुम्ही भरघोस मताने विजय करा. तुम्हाला एक विश्वास मी देते, सगळे शेतकरी वर्ग असतील, माझ्या महिला वर्ग असतील, माझे बेरोजगार तरुण असतील, शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, शेतीचा विषय असेल, सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न मी असेल, माझे बंधू सागर दादा असतील किंवा त्या गणातले माझे बंधू विनोद दादा असतील, आम्ही सगळेजण 100% करायचा आम्ही प्रयत्न करतो. असा विश्वास मी सगळ्यांना देते आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मतदान करा अशी विनंती मी करते. इथेच थांबते. धन्यवाद.